नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बातम्या बघणार आहोत. थोडक्यात आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी काल मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात होईल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या 10% लोकांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिहेरी तलाक विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि त्यामुळे या विधेयकाचं लवकरच कायद्यात रूपांतर होणार आहे. ठाण्यातल्या परिवर्तन रॅलीमध्ये छगन भुजबळ यांनी पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवलाय. तुम्ही चहा विका, देश विकू नका अशा शब्दात भुजबळांनी ही टीका केली आहे. 5 राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला, त्यामुळे आता ते तुम्हाला काहीही आश्वासनं देतील. आता तुम्ही देखील त्यांना घरी बसवा असं आवाहन देखील भुजबळांनी कर्जतमधल्या सभेत केलं. बातमी अहमदनगरची आहे. पालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच शहर कार्यकारिणीही काल बरखास्त करण्यात आली. राष्ट्रवादीने ही कारवाई केली, पण ज्यांच्या आदेशावर नगरसेवकांनी भाजपची नाव तीराला लावली त्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवाल उपस्थित झाला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा जागावाटप अंतिम टप्प्यात आला आणि फक्त नंदुरबारच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. आघाडीत काँग्रेसला 25 जागा तर राष्ट्रवादी 23 जागा या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झालाय. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज नाशिकमध्ये महापरिषद होणार आहे. शहरातल्या प्रत्येक चौकात आणि रस्त्यांवर या सभेची पोस्टर्स लागलेले आहेत. गोल्फ क्लब मैदानावर या सभेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजप नेते विनोद तावडेंवर टीका करताना जीभ घसरलेली आहे. भंडाऱ्यातल्या जनसंघर्ष यात्रेत वडेट्टीवार यांनी अमरावतीमधल्या प्रकरणावर शिक्षण मंत्र्यांवर चांगलंच तोंडसूक घेतलंय. भंडारा इथल्या जनसंघर्ष यात्रेत बोलताना वडेट्टीवार यांनी विनोद तावडेंवर ही टीका केली आहे. शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्रत्यक्ष सीमारेषेवर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आयडी हल्ल्यामध्ये जवान मेजर शशीधरन नायर हे परवा शहीद झाले. त्यांचं पार्थिव काल पुण्यात आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. मेजर शशीधरन त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे. आयडी हल्ला झाला होता जिथे जवान मेजर शशीधरन नायर यांच्यासह आणखी 2 जवान शहीद झाले. त्या ठिकाणची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतो आहोत. सलग 6व्या दिवशी बेस्टचा संप कायम आहे आणि अजूनही तोडगा निघालेला नाहीये. त्रिसदस्यीय समितीसोबत झालेली दोन्ही पक्षांची बैठक निष्फळ ठरली आहे. या समितीनं कृती समितीच्या मागण्या आणि बेस्ट प्रशासन आणि महापालिकेची भूमिका ही लिखित स्वरूपात आता मागून घेतली आहे. काल झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटलंय, पण संप सुरूच राहणार असल्याचं काल त्यांनी स्पष्ट केलं. तर संजय निरुपम यांनी या सगळ्यावरून शिवसेनेला टोला लगावला. उद्धव ठाकरेंना बेस्ट कर्मचाऱ्यांपेक्षा ठाकरेंचा चित्रपट महत्त्वाचा वाटतो अशी टीका काल निरुपम यांनी केली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वडाळा डेपोमध्ये गेट मीटिंग घेतली आणि यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना धमकावू नयेचा इशारा मनसेनं दिला. प्रशासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संघर्ष तीव्र करण्याचे या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं. बेस्ट पाठोपाठ ओला उबर चालकही आता पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. 10 दिवसात ओला उबर कंपन्यांनी जवळपास 5,000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली आणि यामुळे संतापलेल्या कार चालकांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक रखडण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं औपचारिक स्थगिती दिलेली नसली तरी या प्रकल्पाचं काम सुरू करू नका असे स्पष्ट तोंडी निर्देश दिल्याचं कळतंय. ढोलताशांच्या गजरात काल ठाकरे या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालं आणि यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर संजय राऊत, नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 25 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
वर्ष झाली होय, पण अजूनही तो या सिनेमातला बाळासाहेबांचा आवाज अखेर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज बदलणार असल्याचं सांगितलंय. 3 आवाजांच्या चाचण्या यासाठी सुरू असल्याचं ते म्हणाले. तर ठाकरे या सिनेमातलं हे गाणं इतिहास घडवेल अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. हा सिनेमा 400 थिएटर्समध्ये मराठीत रिलीज होणार आहे आणि एकूण 1200 थिएटर्समध्ये हा चित्रपट झळकेल. हा सिनेमा हिंदी भाषेमध्ये कोणत्याही कट शिवाय येणार असल्याचं कळतंय. मराठीतला सिनेमा आज सेन्सॉरकडे पाठवला जातोय. एसटीच्या रात्रणी बसमध्ये आता आरामात झोपून प्रवास करता येऊ शकेल, कारण प्रशासनानं 200 स्लीपर सीटर बसच्या चेसी खरेदी केल्यात आणि या गाड्या नॉन एसी असल्यानं त्यांचं तिकीट सर्वसामान्यांना परवडणारं असू शकेल. मुंबई लोकलच्या 2 मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणारे. मध्य रेल्वेवर बदलापूर ते कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान आज जम्बो ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर बदलापूर वांगणी स्टेशन दरम्यान एक मोठा रेल्वे अपघात टळलाय. लोकलच्या रुळावर लोखंडी तुकडा आल्यानं 7 ते 8 स्लीपर फुटल्याची घटना घडली, पण मोटरमननं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा अपघात टळू शकला आणि मोठा अनर्थ वाचलाय. मुंबईतल्या टिळकनगर भागात मेट्रो साईटच्या बाजूला असणाऱ्या सुरक्षा कठड्यावर एका महिलेबाबत बदनामीकारक मजकूर लिहिल्याचा प्रकार उघड झाला आणि या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एका रोड रोमियोला अटक केली आहे. भिवंडी शहरातली बातमी. अशोकनगरमध्ये 29 इमारती आहेत, जिथे महापालिकेची एकही पाण्याची टाकी नाही, त्यामुळे रहिवाशांचा पाणी प्रश्न गंभीर झालाय. नागरिक चांगलेच संतापले आहेत. भिवंडीमध्येच निजामपूर परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरच्या बौद्धवाडा पोलीस चौकी ही बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त करणाऱ्या पालिका अधिकारी आणि बिल्डर्सवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निजामपूर पोलिसांनी 5 जणांना यामध्ये अटक केली आहे. नालासोपाऱ्यातल्या नवजीवन विद्यामंदिरमधल्या विद्यार्थ्यांचा सहली दरम्यान ठाण्यातल्या सूरज वॉटर पार्कमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या परिसरात चांगलाच गोंधळ घातला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना इथे लाठीचार्जही करावा लागला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. अंबरनाथ उल्हासनगर नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात 87,000 नागरिकांना कुत्र्यानं चावा घेतलाय. टिटवाळ्यामध्ये जीवनदीप महाविद्यालयामध्ये 9व्या कोकण इतिहास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकणासह महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जोपासला जावा यासाठी या परिषदेचं आयोजन केलं जातं. नालासोपारामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती काल साजरी करण्यात आली. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर या सोहळ्याला उपस्थित होते. बातमी पुण्यातली. गेल्या 2 महिन्यात हेल्मेट वापरण्याचं प्रमाण दुप्पट झाल्याचं पाहायला मिळते. वाहतूक पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली आहे. 2 महिन्यांपूर्वी केवळ 30% पुणेकर हेल्मेट वापरत होते. आता हे प्रमाण 60% पोहोचले. हेल्मेटच्या जनजागृतीसाठी आता बाईक रॅलीचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. शहराच्या 6 भागांमधून दुचाकीस्वार हेल्मेट घालून शिवाजीनगर पोलीस मैदानात एकत्र आले. पुण्यातल्या साने गुरुजींच्या स्मारकाजवळ युवा जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात देश बचाव आघाडी, संभाजी ब्रिगेड, अनिस, सुराज्य सेना, लोकायत, दलित स्वयंसेवक संघ, इंडियन मुस्लिम फ्रंट या संघटना सहभागी झाल्या. पुण्यामध्ये मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ आयोजित भारी भरारी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नोकरीला प्राधान्य देणारे ब्राह्मण युवक उद्योगाकडे वळावेत यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडणाऱ्या स्कूल बसला काल अचानक आग लागली. सुदैवानं चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे या स्कूल बसमधले सगळे विद्यार्थी थोडक्यात बचावलेत. नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला रुग्ण रहीम खान यानं 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तो डायलिसिसवर होता. आजारपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याची बाब समोर येते आहे. कोल्हापुरातली बातमी आहे. कारखानदार आणि शेतकरी संघर्षामध्ये सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा किंमत चुकवावी लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी पुन्हा एकदा आमने सामने आले. दगड मारून बेकिंग करण्यापलीकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.
पिंपरीमध्ये शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि भाजपचे नगरसेवक नवनाथ जगताप यांनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार सोबत एका कार्यक्रमादरम्यान फोटो सेशन केले। या मतदारसंघात लोकसभेसाठी पार्थ पवारच्या उमेदवारीच्या चर्चांनाही पुन्हा जोर धरलाय। पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला 9 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही त्यांचे हत्यारे सापडले नाही। तर पोलीस यंत्रणा आणि सरकारच्या कामाबाबत शेट्टी कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास सांगरे पाटील यांनी एका तरुणीला आपली पोलीस हॅट घातली। औचित्य होतं पिंपरी चिंचवडमधल्या मोरया युथ फेस्टिव्हलचं। या कार्यक्रमादरम्यान एका तरुणीनं भविष्यात IPS होण्याची इच्छा व्यक्त केली। नाशिकमध्ये रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 17व्या नाशिक रनचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो नाशिककर यात सहभागी झाले। सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गेल्या 17 वर्षांपासून याचं आयोजन केलं जात आहे। औरंगाबादमधली बातमी चाटे कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या एका विद्यार्थ्यानं किरकोळ वादातून वर्गमित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। हा विद्यार्थी जखमी झालाय। जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे। शिवसेना भाजपची युती होणारच असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं। सेना भाजपमधले सध्याचे वाद म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो अशा प्रकारचे आहेत असंही ते म्हणाले। खंडाळ्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी अंगावरचे कपडे काढून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। तालुक्यात औद्योगिक वसाहत टप्पा 1, 2, 3 यामधल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी अर्धनग्न मोर्चा काढावा लागला। धुळ्यातली बातमी मेहरगाव इथल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचं कळतंय। मंडप व्यवसाय करणारे खुशाल आणि अनिल भामरे हे तलावात मंडपाचं कापड धुण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झालाय। भुसावळमध्ये अंकलेश्वर बुऱ्हाणपूर मार्गावरती राजेंद्र पारधे RPF कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यू ओढवलेला आहे। त्यांच्या दुचाकीला ट्रेलरची धडक बसल्यामुळे हा अपघात झालाय। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाच्या ऑनलाईन बुकिंगसाठी आता 100 रुपये भाविकांना मोजावे लागणार आहेत। याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या मंदिर समिती बैठकीत घेण्यात आला। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं धुळ्यात महास्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 100 शाळांमधले सुमारे 25,000 विद्यार्थी यात सहभागी झाले होते। ऊसाच्या FRPचं आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळलं। एकरकमी FRPसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर कारखान्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल सुरू केला। बीड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची निर्धार सभा शहरातल्या बिंदुसरा नदी पात्रात होती। या सभेसाठी प्रकाश आंबेडकर बीडमध्ये आहेत आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासोबत त्यांची 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। शेतकरी आत्महत्येचा डाग बीडमधून पुसून काढण्यासाठी बीडच्या लोळत गावातल्या महिला आता पुढे सरसावल्यात। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बचत गटांनी आता विविध योजनाही हाती घेतल्या। प्रयागराज इथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। पुणे मंडुवाडी या साप्ताहिक विशेष गाडीचाही यात समावेश आहे। रत्नागिरीतली बातमी आहे। दापोलीमधल्या नगरपंचायतीच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे। स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी भिंतींवर चित्र देखील काढली जात आहेत। वर्ध्याच्या कृष्णा पेठ परिसरामध्ये सध्या घाणीचं साम्राज्य दिसून येते। कोरा इथल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान तिथे राबवलं आणि माणुसकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। धुळ्यातल्या SVKM या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय योग परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। आंतरराष्ट्रीय योगापटू धनश्री लेकुरवाळे आणि छत्रपती पुरस्कार विजेत्या डॉक्टर माधवी मार्डीकर या उपस्थित होत्या। बातमी आहे लातूरची। उदगीर इथे एका वारकऱ्याने स्वतःच्या लेकराप्रमाणे एका वासराचा वाढदिवस साजरा केलेला आहे। उदगीर तालुक्यात देवणी इथे देशी वाणांचं संवर्धन व्हावं या हेतूनं या वासराचा वाढदिवस साजरा झाला। पंढरपूरमधली बातमी आहे। प्रज्ञा शिशुविहार आणि प्राथमिक विद्यालयात आनंद बाजार डे साजरा झाला। पालकांनी याला चांगला प्रतिसाद दिला। पंढरपूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्निवलचं विशेष आयोजन करण्यात आलंय। सांस्कृतिक कार्यक्रमांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं। नांदेडमधली बातमी आहे। 46व्या अखिल भारतीय श्री गुरु गोविंद सिंगजी सिल्व्हर अँड गोल्डन हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात 16 संघ सहभागी झाले।
शीख धर्मातील 10वे आणि शेवटचे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची जयंती गुरुद्वारात साजरी होते आणि त्यासाठी त्या ठिकाणी आता जय्यत तयारी देखील केली जाते। सचखंडच्या गुरुद्वारामध्ये जयंतीची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। लातूरमधली बातमी। औसा तालुक्यातल्या तपसे चिंचोली शिवारात विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिल्लाला जीवनदान मिळालंय। हे हरिण पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडलं होतं अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी त्याला सुखरूपरित्या बाहेर काढलं। मुंबई गोवा महामार्गालगतच्या मालदोली गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मगरींचं वास्तव्य वाढतंय। वसिष्ठीच्या तीरावर मुक्तपणे फिरणाऱ्या मगरी पाहण्यासाठी स्थानिकांची आणि पर्यटकांची गर्दी होते। दिल्लीमध्ये भाजपचं राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशन काल पार पडलं, ज्याच्यात पंतप्रधानांनी सुरुवातीलाच राजमाता जिजाऊंना नमन केलं। यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना देखील उजाळा दिला। आघाडी सरकारच्या 2004 ते 2014 या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि भ्रष्टाचार झाले। आधीच्या सरकारमध्ये शौचालय, रेल्वे, त्याचबरोबर घरं, वीज, गॅस जोडणीची कामं झाली नाहीत। ती मी अवघ्या 4.5 वर्षात करून दाखवली असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला। दरम्यान स्वातंत्र्यानंतर जर पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल असते तर देशाची स्थिती आज बरीच वेगळी असती असं देखील काल पंतप्रधानांनी म्हटलंय। सवर्ण आरक्षणावर मोदींनी यावेळी वक्तव्य केलंय। 10% सवर्ण आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणार असल्याचं ते म्हणाले आहेत। उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा लोकसभा निवडणुकीसाठी आता एकत्र आले। आगामी लोकसभेसाठी सपा आणि बसपा 38 जागा लढवणार आहेत। गोव्यातली बातमी। एका सिमेंट विटा बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला, ज्यात 9 जण जखमी झाल्याची माहिती कळतेय। वाराणसीतली बातमी। एका शाळेच्या बसनं अचानक पेट घेतला। 13 विद्यार्थी आज जखमी झालेत, 5 जण गंभीर जखमी आहेत। बातमी। काश्मीरमधली पीरपंजाळ इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते। रस्त्यावर सफेद चादर पसरली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बातमी। श्रीनगरची जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। पूंछमध्ये देखील जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। सगळीकडेच बर्फ पाहायला मिळतोय। पर्यटक याचा आनंद लुटताना दिसतात। तर शिमल्यामध्ये देखील जोरदार बर्फवृष्टी आहे आणि इकडे पर्यटकांची संख्या आणखीन वाढलेली आहे। या सगळ्या परिसरावर बर्फाची चादर पाहायला मिळते। प्रयाग कुंभमेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे। भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी 1,22,000 शौचालयांची सोयही तिथे करण्यात आली आहे। फ्रान्समध्ये एका बेकरीला लागलेली आग विझवताना एक भीषण स्फोट झालाय, ज्याच्यामध्ये अग्निशमन दलाचे 2 जवान ठार झालेत। 47 लोक यात जखमी झाल्याचं कळतंय। 10 जण गंभीर जखमी आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। बेल्जियममधली बातमी आहे। सरकारच्या निर्वासितांच्या धोरणाविरोधात निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेकडो नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले। फ्रान्समध्ये येलो वेस्ट चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलेली आहेत। पोलीस आणि निदर्शकांमध्ये काल हाणामारी देखील झाली। पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत निषेध मोर्चा काढला होता। अलेक्झांडर व्युसिक यांच्या विरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता। ऑस्ट्रियामध्ये स्नोबोर्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, ज्यात महिला आणि पुरुषांसाठी खेळांचं विशेष आयोजनही करण्यात आलं होतं। आणि या सगळ्या बातम्यांनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।